अजितदादांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. अपघात की घातपात या संदर्भात संशय कायम. तर आमदार रोहित पवार 2 मार्चला पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार. विमान अपघातासंदर्भात प्राथमिक तपास अहवाल आज येण्याची शक्यता. अपघाताच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार. ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिटमधील संभाषण समोर येण्याची शक्यता. राजशिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासहित 70 जणांना क्लीन चिट. आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला. बदलापूर स्त्री बीच तस्करीचं ठाणे नाशिक कनेक्शन समोर. ठाणे शहरातील अलिशान इमारतीमध्ये गर्भाचा सौदा. नाशिकचं IVF सेंटरही पोलिसांच्या रडारवर. स्त्री बीच तस्करीचं मुख्य केंद्र ठाणेच असल्याचं उघड. नवी मुंबईच्या खारघरमध्ये हिंदी चादर या कार्यक्रमाचं आयोजन. देश विदेशातून 18 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार. कार्यक्रमामुळे ठाणे आणि नवी मुंबईमधील वाहतुकीमध्ये बदल. उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका थेट आता पावसाळ्यानंतरच. आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 आणि 22 जुलैला अंतिम सुनावणी. निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड. संदीपान बुमरेच्या चालकाकडून अंबादास दानवेंना नोटीस. 7 दिवसांमध्ये माफी मागा अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. नोटीशीमधून इशारा. धारावीकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा. मिठागर कुर्ला मदर डेअरी जागेसंदर्भातली आव्हान याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. सिडकोच्या माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेला मुदतवाढ. पर्याय निवडीसाठी नागरिकांना आता 19 मार्चपर्यंत संधी. भिवंडीमध्ये रंग तयार करणाऱ्या कंपनीमध्ये भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. बोलिव्हियामध्ये चलनी नोटांनी भरलेलं वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलं. अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी. अपघातानंतर विखुरलेले पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड.